विठ्ठला रे तू उदाराचा राव, विठ्ठला रे तू उदाराचा राव, विठ्ठला तू जीव जगाचा या, विठ्ठला तू जीव जगाचा या, विठ्ठला रे तू उदाराची राशी, विठ्ठला रे तू उदाराची राशी, विठ्ठला तुझ पाशी सकळ सिद्धी, विठ्ठला तुझ पाशी सकळ सिद्धी, विठ्ठला रे तुझे नाम बहु गोड, विठ्ठला रे तुझे नाम बहु गोड, विठ्ठला तू कोड पुरविसी, विठ्ठला तू कोड पुरविसी, विठ्ठला रे तुझे श्रीमुख चांगले, विठ्ठला रे तुझे श्रीमुख चांगले, विठ्ठला लागले ध्यानमणी, विठ्ठला लागले ध्यानमणी, विठ्ठला रे वाचे बोला बहुरस, विठ्ठला रे वाचे बोला बहुरस, विठ्ठला रे सोस घेतला दिवे, विठ्ठला रे सोस घेतला जीवे, विठ्ठला रे तू उदाराची राशी, विठ्ठला रे तू उदाराची राशी, विठ्ठला तुझ पाशी सकळ सिद्धी, विठ्ठला तुझ पाशी सकळ सिद्धी, विठ्ठला रे शोक करीतसे तुका, विठ्ठला रे शोक करीतसे तुका, विठ्ठला तू एका धड करी, विठ्ठला तू एका जड करी, विठ्ठला रे तू उदाराची राशी, विठ्ठला रे तू उदाराची राशी, विठ्ठला तुझ पाशी सकळ सिद्धी, विठ्ठला तुझ पाशी सकळ सिद्धी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग जळूच्या पाठातील जगद्गुरु तुकोबराय जगात्यातील देवडेकरांच्या प्रतिप्रमाणे 319 या क्रमांकाचा आपला अभंग चालू आहे. अभंगाचं पहिलं चरण चालू आहे. पहिल्या चरणाचं पूर्वार्ध त्याचा विचार थोडक्यात आपण केलेला आहे. विठ्ठला रे तू उदाराचा राव, जगद्गुरु तुकोबराय विठ्ठला तू उदाराचा राव नाम राजा आहेस. आणि बरोबर आहे, विठ्ठला उदाराचा राजा आहे असे ते म्हणले. त्याचा अर्थ अलौकिकतेचं दान परमात्माच करू शकतो. बाकीचे जगात दाते असतात, बळीसारखे खूप करण्यासारखे खूप असले ते लौकिकातलं देतील आणि लौकिकातलं दिलेलं पुरत नाही. लोकांना दिलेलं आणि देवाना दिलेलं असा देव सर्वांना दान देतो. राजा आहे ते. मग तुम्ही म्हणाल दान देतो, मात्र याचना व्हावी, याचना करावी लागते ना, मागणी मागावी लागते. आणि जशी मागणी मागतात तशा त्या प्रकारचं दान तो अलौकिक देतो. अलौकिक बरोबर बघा ना. मग मी तुम्हाला कालच सांगितलं की लौकिकातलं देणं वरलं वेगळं आहे, पण मुलं बाळ देणं, हे देणं ते देणं ठीक आहे. देवाशिवाय होतं हे कोण नाही, कोणालाच होत नाही, कोणाच्याच होत नाही. त्याला देवच असावा लागतो, ते द्यायचं असं होतं. बाकीचं लौकिकातलं काही तुम्हाला देता येईल, घेता येईल, हे सगळं करता येईल, पण ते नाही देता येईल. ते द्यायचं असेल तर कोण पाहिजे? देव. बरेच लोक निपुत्रिक मरून जातात, त्यांना लेकरूबाळ नाही होत, कारण काय त्यांनी तशा प्रकारचं पुण्य केलेलं नसतं आणि म्हणून त्यांना ते लेकरूबाळ मिळत नाही ना. ते देव देतच नाही त्यांना. देव देतो किंवा याचक व्हावे. याचक त्यांच्या समोर गेला तर जे काही देतो अलौकिकतेतलं देतो. लौकिकेतलं तर काय आहे, कोणी देते त्याला काही नाही. असा असल्यामुळं उदारांचा राजा हे विशेषण देवाला दिलं, हे विशेषण आहे. बरं, राव, राव नाम हे विशेषण आहे. विठ्ठला रे तू उदाराचा राव. आणि जेही विशेषणे विशेषिले ते दृश्य नव्हे रूप तुझे, म्हणून मी लाजे कुवांना इही. 18व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी किसी ओळी सांगितली, जे विशेषिले विशेषिले विशेषिले, या विशेषणानं तुझं विशेषण करून बोलावं. ते दृश्य नव्हे रूप तुझे. किती आम्ही बोललो तरी ते तुझं रूप दृष्टीला पडत नाही. म्हणून मी लाजे वानना इही. म्हणून माऊली म्हणली मी तुझं वर्णन करण्यात लाजाळू. माऊलीला लाज वाटली या कोणाचं वर्णन करण्यात? पांडुरंगाचं. मग जिथं माऊली सारखे लाजले तर ती वेद काय त्याच्या मागे राहिले. माऊली वेदापेक्षा हुशार आहेत वर्णन करायला. संत वर्णन करायला वेदापेक्षा हुशार असतात. हो, वेद तर येत वेदमुखे झाले. मन पवन पांगुळले आणि रात्रीविन मावळले रविशेषी. त्यांना नाही कळत ते. श्रुती नेती नेती म्हणते एक गोविंदुडे अनुमाने ना अनुमाने. तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे.
सगुण निर्गुण एक गोविंद रे, बरोबर आहे ना. मग माऊली सारखे जर म्हणतात मी लागलो वर्णन करायला, मग तुम्ही आम्ही काय वर्णन करावं परमात्म्याचं. पण यथामथी आणि यथावकाशाप्रमाणे वक्त्यानं देवाचं वर्णन केलं पाहिजे. आणि देवाच्या वर्णनामध्ये जीवाचं कल्याण होतं. तुकाराम महाराज वर्णन करण्याचे योग्य त्याच्याबद्दल काही वाद नाही. महाराज ते देव स्वरूप झालेले आणि म्हणून तुकाराम महाराज वर्णन करायला लागलेले. ते वर्णन करू लागले. विठ्ठला रे तू उदाराचा राव, उदाहरणांचा राजा आहे. विठ्ठला तू जीव जगाचा या. आता पुढे आणखीन असं सांगितलं, सगळ्या जगाचा जीव तू आहेस. जेवढं जग आहे ना तेवढ्या जगाचा. मग जग म्हणल्यावर आपल्याला फक्त मृत्यूलोकातले 56 देशच दिसतात नाही का. जग म्हणल्यावर आपल्याला आपल्या समोर ते नकाशा काढला की ते जग येतं. त्या पाण्यामध्ये पृथ्वी आहे, पाणी आणि ते चेंडूसारखी पृथ्वी टपकायलेली आहे. तुम्ही बघता की नाही नकाशा जगाचा नकाशा. हा काय जगाचा नकाशा असावा. ते अशी गोल पृथ्वी आहे, पाणी आहे. 70% पाणी सांगितलं ते बरोबर बी आहे ना. 70% पाणी आहेच, जास्त पाणी आहे. पृथ्वी लहान आहे त्याच्यामध्ये. आणि त्या पृथ्वीवर हे भारतासारखे असे पुष्कळ देश आहेत. चीन, महाचीन, आफ्रिका, अमेरिका, मुकन, इंग्लंड, हे बरेच असे देश आहेत त्या पृथ्वीवर. आणि ते पृथ्वी गोल आहे. कशी आहे? गोल आहे. आणि ते गोल त्याच्यामध्ये पुष्कळ देश आहेत. मग आता इतके देश आहेत त्याच्यामध्ये, तर ते आपण त्यावेळेला जग म्हणतो. पण हे स्थूल जग झालं, ते स्थूलत्वानं. पण सूक्ष्म सृष्टी काही आहे ती की मानवाच्या डोक्यात येत, ते मानवाला दिसत नाही. योग्यासारख्या सिद्ध्यांना योग्यांना सिद्धीच्या द्वारे ते दिसत योग्यांना. म्हणून उगत आहे का स्वर्गीचा आलोच ऐके, मनोगत ओळखे मुंगीचे. समुद्रा पहिली करील देखील स्वर्गीचा आलोच इथं बसल्या हो ती वरी स्वर्गात काय व्हायले हे त्याला दिसते. कोणला? योग्याला. खाली 7 पाताळ, खाली काय काय आपल्याला मिळत नाही त्याचा काही. किती विखंडित राहा, मरावं लागत. पण आपला जीव गेला तरी आपल्याला गवसत नाही, मिळत लागत नाही. आपला खाली काय मिळायला लागणार आहे आपल्याला? तीर्थाचं पाणी लागलं तर खाली जात नाही आपल्याला पुन्हा असं खाली. अहो का कळतच नाही. हे 7 पाताळ, 21 स्वर्ग आणि हे सगळं आलं जगात. ब्रह्मांड म्हणतात त्याला, म्हणजे ब्रह्मदेवाचं अंड. जेवढी मायेची व्याप्ती आहे तेवढ्याला जग म्हणतो. जास्त बोलले ना. ब्रह्मस्वरूप तर त्याच्याहूनही खूप मोठे, खूपच मोठे. त्या ब्रह्मा एवढं जगात काहीही नाही. केवढं मोठं आहे नाही. महत्वमय. काय म्हणजे श्रुती? महत्वमय. महत्वमय आणि तिला सांगता आलं नाही. मोठं मोठे म्हणजे त्याचा मेळच नाही लागला बाबा कोणाचा. त्या ब्रह्मस्वरूपात नाही मेळ लागला. केवढं आहे की काय की, पण ते आहे. आणि ते सगळं जे ब्रह्मस्वरूप आहे त्या ब्रह्मस्वरूपाचा नाही मेळ लागला. आणि केवढं मोठं ते सांग बरं. केवढं मोठं आहे मग कुठं मोठं आहे त्याला धरायला जाताल तुम्ही तर महत्वमयांचा अनुरण मिळाले. कसं आहे ते? अनुरण मिळा म्हणजे अणु नाही, अणु आहे, बारीक आहे. मुंगीच्या डोळ्यातही ते बसलं तरी ते कळणार ते ब्रह्म. इतकं लहान, इतकं बारीक आहे. असं ते स्वरूप आहे कोणाचं? ब्रह्माचं. आणि हे की तेवढ्या योग्यतेला गेलेल्या लोकांना ते प्राप्त होत. हनुमंतरायासारख्याला होत. हनुमंतराय डोळ्यात मुंगीच्या बसली तरी कळत नव्हते. लंका शुद्धी करत असतात. मग लंका शोधली मारून काय प्रगट होऊन शोधली का? आणि प्रगट झाल्यावर ते राक्षस पकडीत होते. मग कशी शोधली? कुठं इंदले मारुती. इतकंच नाही, तुमच्या खिशाईनं बघितलं. एवढं खिशाईनं बघायची गरज नाही. मोठी वस्तू होती सीता. ती काय लहान वस्तू होती का? हो खरंच खिशे कापायला होय. तरी पण हनुमान खिशात बसला कोणाच्या किंवा डोळ्यात बसला. मुंगीच्या डोळ्यात बसला तरी कळला नाही मुंगीला. मग माणसाला काय कळेल? माणसाचा डोळा तर मोठा आहे. माणसाच्या डोळ्यात बसला तर नाही कळला. पण मुंगीच्या डोळ्यात बसला तर तिला माझ्या डोळ्यात काहीतरी गेले असं तिला वाटलं. तेवढं रूप झालं. म्हणजे याचा अर्थ सूक्ष्म सूक्ष्म
मग असं हे परमात्मा स्वरूप आहे आणि ते त्या सध्या मोठ्या आणि त्या लोकांकडे असतात ते आपण त्या सिद्धेच्या विचारात थोडा विचार करू पण इथं विचार करायची गरज मग असं लहानाहून लहान पाहायला गेलं तर आणि मोठ्याहून अनुरेणू या ठोकरा हो तुका कसे एवढा वा इतके समान गेलं अनुरून या ठोकराचा तुका आकाश एवढा तो ब्रह्माचं स्वरूप आकाश एवढा म्हणजे हे सुद्धा बोलणं कमी पडलं आकाशाहून मोठे तुकाराम महाराज आकाशाहूनही मोठे आकाश केवढे आहे माहिती अलीकडे त्याच्यापेक्षा मोठे तुकाराम महाराज ब्रह्मस्वरूप झालेले आणि ब्रह्म तेवढं आहे ना ब्रह्म तेवढे असं व्यापक आहे ते किती व्यापक आहे खूप व्यापक आहे मग त्याच्या एका अंशावर हे आपण जग आहे हे ब्रह्मदेवादिक विष्णू महादेव हे म्हणजे तुम्ही महादेव असो का विष्णू असो का ब्रह्मदेव असो त्याच्या एका अंशावर आहे एका अंशावर महादेव विष्णू म्हणजे जगाचं आणि कारण आहेत नाही समजा गृहीत करा हो तर महादेव विष्णू पासूनच सांगितलं ते किंवा ते ब्रह्मदेव निर्माण करणारा विष्णू कारण पोषण करणारा आणि महादेव संहार करणारा हे तिन्ही देव मग हे माया कार्य आहे ना हे तिन्ही देव म्हणजे कोण आहे माया कार्य आणि मायेची व्याप्ती त्या परमात्म्याच्या स्वरूपावर फार कमी आहे म्हणून ते तिथं कृष्ण परमात्मा म्हणले ना मी एक अंश नसतो जगात माझ्या एका अंशावर हे जगत आहे सर्व अंशावर नाही म्हणजे सर्व माझ्या शरीरावर सर्व स्वरूपावर जगत नाही एका अंशावर हे जगत एका अंशावर एकावर मग असं परमात्मा रूप आहे त्या परमात्म्याच्या एका अंशावर हे जग आहे आणि त्या जगात जेवढे जीव आहेत फक्त आता एवढंच असेल उच्च भोग भोगणारे उच्च लोकातले जीव नीच भोग भोगणारे नीच लोकातले जीव हे असते पण सर्व लोक जीवच आहेत इंद्र सुद्धा कोण आहे जीव आहे जीव आहे जीवच नसेतला इंद्र चंद्र वरुण कुबेर शनी असो का तुमचा कोण यम असो का वरुण असो का कुबेर असो का कोणी 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 असो गणपती असेल महादेव असेल विष्णू असेल शरीरदृष्ट्या जर यांचा विचार केला तर हे सगळे जीवच येतलेच लोक आहेत याकडे जीवच आहेत हे सगळे लक्षात आलं की नाही मग हे सगळे जगातले जीव काही पाताळवासी असतील काही मृत्यूलोकातले असतील काही स्वर्गातले असतील काही स्थलचर असतील काही भूचर असतील काही खेचर असतील लक्षात आलं का हो काही जारद असतील काही उद्भिज असतील काही अंडज असतील आणखीन कोण राहिले स्वेदज काही स्वेदज असतील असे चार खाणीतले पण एकंदरीत हे काय आहे जीव आहेत मग असे जीव आहेत आणि अशा सगळ्या जगाचा जीव कोण आहे विठ्ठला तू विठ्ठला रे तू बरं काय विठ्ठला तू जीव जगाचा या सगळ्या जगाचा जीव तू आहेस बरोबर आहे म्हणजे सगळ्या जगाचा जीव विठ्ठल आहे याचा अर्थ पांडुरंग आणि पांडुरंगावर हे सगळं जग आहे आणि ते अधिष्ठान आहे असा अधिष्ठान अध्यस्त भाव जरी लावला तरी काही अडचण नाही अध्यस्त कोण आहे जगत अधिष्ठान कोण आहे ब्रह्म कोणतं ब्रह्म केवळ की शुद्ध नाही शुद्ध ब्रह्म तिथे जगत नाही अधिष्ठान आहे जगाला अधिष्ठान ते शुद्ध ब्रह्म आहे पण शुद्ध ब्रह्म मग शुद्धात जग नाही शुद्ध कुठे आहे हा तिथून त्याला मायेचा संबंध आला तिथूनच हे जग आहे ना मायेपासून पुढे जग आहे त्याच्या मागे कुठे जग आहे मायेच्या मागे जग आहे का नाही मायेच्या पुढे जग आहे हा मायेपासून जग आहे त्याच्याबद्दल वाद नाही हे मायेपासून सगळं जग आहे आम्ही मानू म्हणून तर म्हणले ना ज्ञानेश्वर महाराजांनी एक कूट अभंग केला आरेवरी आररे आणि पिंपळावरी पाररे है ना पिंपळावरी पाररे मला वाटते डम डाळकी उमराची वालकी पिंपळाशी काकड्या लागलेली खाली कुंभार वरी चाक भोवेरे असे एक आहे अभंग बरं ज्ञानेश्वर महाराजांचा कूट अभंग कुठले आरेवरी आररे आरेवरी आरेवर आर आणि पिंपळावर पार बघा कसा
इथं तसं नाही, पिपळाव पार. पाराव पिपळं नाही तर कशावर आहे? पिपळाव पार. बरं का, हे नाही भाऊ. म्हणजे आरेवर आर, आरेवर आर म्हणजे याचा अर्थ पहिली आर. पहिली आर कोणती? शुद्ध ब्रह्मावर कल्पित. लक्षात आलं की नाही? आणि ते माया. मायेचा संबंध ते खरा तर कल्पित आहे, ते तसा नाही ते फक्त. पण त्याच्या शुद्ध स्वरूपाला विचार केला तर माया. विचारांची ती टिकत नाही, पण अशी अचिंत्य शक्ती जी विचारी माया, ती शुद्ध ब्रह्माला तिथंच आणि अंशावर. हे आर झालं. हे काय झालं? पहिलं आर, आणि त्याच्यावर दुसरी आर म्हणजे महत्त्व. कोणती आर? दुसरी. त्या पहिल्या आरीवर ती आर महत्त्व. जरा अवघडेवर काही विषय. मायेच्या पुढे महत्त्व. महत्त्व म्हणजे काय? कोणी बुद्धी म्हणतात, पण तसं नव्हे. महत्त्व म्हणजे एक लक्षात ठेवा, त्रिगुणाची मुस. त्रिगुणाची एकत्रित मुस म्हणजे त्रिगुणाची ऐक्य अवस्था, त्याला म्हणतात महत्त्व. रजोगुण, तमोगुण, सत्वगुण याची ऐक्य अवस्था. आणि मग तिच्यावर हे पार. नाही, आरेवरी आरले आणि त्याच्यावर हे पिंपळ. कोणता पिंपळ? तर रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण. हेच कोणी एक पिंपळ आहे. लक्षात आलं? रजोगुणी ब्रह्मा, तमोगुणी महादेव, सत्वगुणी विष्णू. हे कोण आहे? पिंपळ. आणि त्या पिंपळावर पार. कोणता पार? बरं काय? पृथ्वी, आप, तेज, वायू आणि असा पार बांधलाय. असा पार बांधला. आरेवरी आरळे, पिंपळावरी पारळे. बरं जाऊ द्या. आपलं वरी खाली कुंभार तर वरी चाक होईल. कुंभार खाली आणि चाक वरी. आपल्या व्यवहारात तसं नाहीये. कुंभार कसा आहे? कुंभार वरी आणि चाक खाली भोवेरी. बरोबर आहे? आणि ते असं चाक फिरतं आणि त्याला ते दांड्यानं असं गती देतो. मध्यात असं असं गती दिली की ते गरगर 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 फिरतं आणि त्याच्यावर ते मडकं तयार होत आहे. असं ते असं आपल्याला बघण्यात येतं. मी बघितलं विषय कुंभार बघत करीत होतं ना. हा, मग आता हे तसं नाही म्हणले. खाली कुंभार आहे आणि वरी चाक फिरायले कुंभाराच्या बोकांनी. लक्षात आलं की नाही? आता असा कसा कुंभार? कोणता आहे? कुंभार. आणि त्या कुंभारावर हे जगदंबाची चाक, जगत चक्र आहे. याला ज्योतिष चक्र म्हणतात की नाही? सतत भ्रमंती करतो, सतत फिरतं, सतत फिरतं, सतत. हे सारखं थांबत नाही बरं हे. पण अधिष्ठान कोण आहे? ते कुंभार. कोणता कुंभार? विठ्ठल कुंभार. विठ्ठल कुंभार अधिष्ठान आहे आणि जग त्याच्यावर जगत चक्र. याला कालचक्र म्हणतात. बरोबर? कालचक्र. त्याला वेगळे वेगळे नाव. ज्योतिष चक्र, कालचक्र. पंचांगात तेच आहे ना. ज्योतिष चक्राचाच अभ्यास पंचांगात आहे. कालचक्राचा सारखं ते फिरत राहतो सारखं. आणि काल कधी थांबलाय का? बघा बरं तुम्ही. सारखा फिरत राहिलेला आहे का? मग अशा प्रकारचं हे चक्र फिरायले. मग खाली कुंभार, वरी चाक वगैरे. मग अधिष्ठान कोण आहे? विठ्ठल. मग जगतात अधिष्ठान विठ्ठल आहे. जग त्याच्यावर अध्यस्थ आहे असं आमच्या विवर्तवादात सांगितलं. खरा तर हे परिणामवादी हे मान्य केला तर. कारण काय? जैसे दूध मुळाले स्वभावे तरी त्याची दही. हो, म्हणून ते कसं आहे? खरा अजातवाद आहे आमचा. अनुभवायला. अनुभवायला कोणता वाद आहे? अजातवाद आहे. पण त्या शिष्याला जर ते संशय उत्पन्न होत, संशय विपर्यास उत्पन्न होत असतील तर सांगावं लागतो विवर्तवाद. कोणता वाद सांगावा लागतो? विवर्तवाद म्हणजे प्रातिभासिक. पण हे जे बोलायलो ते परिणामवाद आहे. हे जे बोलायलो मी हे परिणामवादातले. हो, ते कसं आहे? मला वाटतंय काय? माझ्या विस्तारले पण आधी नावे हे जगती नव्हे अगवे. जैसे दूध मुळाले स्वभावे तरीची. जैसे दूध मुळाले का आणि त्याच काय झालं? दह्यात रूपांतर झालं. मग दह्याची सत्ता आणि दुधाची सत्ता कोणती रे? आव. व्यावहारिक सत्ता आहे. बरोबर आहे की नाही?
मग दोघांची सत्ता समसत्ता आहे ना, का विषम सत्ता आहे? समान सत्ता आहे. हो कसं रे बालू? समान सत्ता आहे. आव समान. हा बऱ्याच जन्मापासून राहिले. पण अनेक जन्मातले संस्कार हे संसार करण्याचे म्हणून संसार कुठत नसते. हो त्याच्यामध्ये या जन्मातलं कुठे ते अनेक जन्मापासून तेच करीत आलो आणि तेच संसार करीत असल्यामुळे संसाराचं वेळ डोसक्यातलं जात नाही जात महाराज. ते एक जाणं तर आवड आहे, जातच नाही असं. नाहीतर हे ऐकल्यावर फरक पडतो. मग आता हे असं अधिष्ठान अध्यस्त आणि असं असल्यामुळं मग आपण सगळे आधार कोणाच्या आधारावर आहे? ब्रह्माचे ते आधार आपल्या अधिष्ठान ते आणि मग अधिष्ठान. आता हे झालं बस. हे झालं बोलणं परिणामावाला. पण एक लक्षात ठेवा, आता शुद्ध ब्रह्म व्यापक आहे, बरोबर आहे. आणि त्या शुद्ध ब्रह्माच्या काही भागावर माया कार्य म्हणजे मायेचंच एक निकृष्ट स्वरूप ते थरकळा स्वरूप, त्याचं नाव आहे अविद्या. त्यालाच अज्ञानही संज्ञा आलेली आहे. तेव्हा अज्ञान ही संज्ञा त्याच्यासाठी केली. त्याच्यासाठी वेगळी संस्था शास्त्रकारांनी केली तुम्हाला कळण्यासाठी. अज्ञान आणि ज्याला म्हणजे अज्ञानाचं कार्य अंतःकरण. अज्ञानाचं कार्य काय म्हणले? अंतःकरण. मग अंतःकरण अज्ञान असे दोन पदार्थ का सांगितले? तर तिथं ते एक लक्षात ठेवा, विशिष्ट विशेष्य आणि विशेष हे पटवायचे. उपाधी उपहित उपाध्य हे पटवायचे. म्हणून त्याच्यासाठी आणि संज्ञा वेगळी करावी लागली. हे अज्ञान, हे त्या अज्ञानाचं कार्य काय म्हणजे अंतःकरण. बरोबर. चला आता अज्ञान त्या शुद्ध ब्रह्माला कुठेतरी आश्रित आहे पदार्थ असं आम्ही मानलं. ते अज्ञान असं मान आणि त्या अज्ञानापासून निर्माण झालेलं अंतःकरण, त्या अंतःकरणामध्ये त्या अधिष्ठान असलेल्या चैतन्याचा आभास. बरोबर आहे. म्हणजे व्यापक चैतन्य आहे. खरं तर त्या व्यापक चैतन्याला कुठंच नाव येण्याचं कारण ते की जिथं त्याला अज्ञान लागलं की अविद्या लागली, त्या अविद्येची उपाधी जिथं आहे कोणीतरी त्या देशामध्ये, आणि तिथं ते अविद्येची उपाधी लागल्यामुळे तितक्याच भागास नाव आलं कुठस्थ. आणि त्या कुठस्थाधिष्ठानाचा त्या अंतःकरणात म्हणजे त्या अज्ञानाचा कार्य अंतःकरण आहे. त्या अंतःकरणामध्ये त्या कुठस्थाचा आणि फोकस म्हणजे आभास, आणि अशा आभासाला म्हणतात जीव. मग आभास आणि कुठस्थ नाव जरी वेगळे असले वस्तू आणि कुठस्थ ब्रह्मच आहे. कुठस्थ नाव येण्याचं कारण तरी काय? कुठ नाम मिथ्या आणि स्थ नाम राहणे, म्हणजे मिथ्या बुद्धीच्या ठिकाणी असंगत्वानं राहणारा, म्हणून त्याचं नाव काय? कुठस्थ. वास्तविक ते ब्रह्म आहे. वास्तविक ते काय आहे? ब्रह्म आहे. पण ही उपाधी तिथं चिटकली कोणती बुद्धी किंवा अज्ञानाशी, आणि म्हणून त्याला नाव काय आलं? कुठस्थ. आणि मग अशा कुठस्थाचा मला आवाज म्हणजे तुम्ही आम्ही जीव. बरोबर आहे. कुठस्थ, अंतःकरण आणि अंतःकरणात आभास, हे तिन्ही मिळून पदार्थ काय झाला? जीव. मग जीव आहे तर पाठीमाग देव आहे की नाही? पाठीमाग कोण आहे? त्याच्याशिवाय जीव झाला का? त्याची व्याप्ती जर काढून घेतली तर हे जड. पुन्हा ह्याच्यात काय चेतन आहे? कुठं सिद्धीच होत नाही. सिद्धीच होत नाही. ते विशेष काढून घेतल्यानंतर हे विशेष काढून घेतलं, त्या विशिष्टाची काय सिद्धी होईल? बरं, विशिष्ट काढलं, विशिष्ट जरी एकड गेलं त्याच्यापासून बाजूला गेलं तर तेही कोणाला कळत नाही. आहे नाही असं नाही, आहे, पण ते आहे म्हणण्याची सोय नाही. म्हणजे जडामुळंच ते बी ना, जडामुळं त्याला नाव चेतन आलं ना. नाही तर जड जर नाही तर चेतनाची सिद्धी तरी कशा प्रकारे करायची, कोणी करायची, असा त्यातला अर्थ आहे. म्हणून आपलं अधिष्ठान, आणि ह्याच्यासाठी हे संतांना पूर्णपणे कळत होतं. आपल्याला हे कळत नाही म्हणून हे आपल्याला हे सांगायलोच आपण, पण खरं आपलं तिथं तादात नाही आलं पाहिजे. काय असलं पाहिजे आपलं? आता मी जे बोलायलो का, आणि मी बोलून जर माझी वृत्ती तशी असेल तर मुक्तता म्हणजे जीवन मुक्त. तशी वृत्ती जर असेल, तशी वृत्ती नसेल जर तर नेहमी जीवनमुक्तता नाही.
नेहमी मग आता त्याच्यावर आक्षेप घेतात लोक. नेहमी जर तशी वृत्ती जर राहिली तिथं तर ज्ञात्याचा व्यवहार होत नाही का? वृत्तीची निवृत्ती झाली, जनन दिसे आणि जग कुठे समोर आहे त्याच्या. आणि मग जग समोर नाही तर बायकोन लेकरन नवरान कुटन हेन जगन महाराजन हेन श्रोतेन वक्तेन मर्दंगेन ताल करीन कुठं बोंबलायला राहिले हे उडून जाईल. मग ज्ञात्याला तसं नसतं. ज्ञात्याला व्यवहारापुरती येते नाही भाऊ. ज्ञात्याची वृत्ती व्यवहारापुरती कुठे येते? व्यवहारात येते. पण तिथली निश्चय वृत्ती कायम एकल्पी समजिते. हा, हे ज्ञाता एकल्पी समजिते. पण आपलं वास्तव स्वरूप कोणतं आहे? अधिष्ठान ब्रह्म आहे. आपलं अधिष्ठान कोण आहे? कुठस्थ. कुठस्थ ब्रह्मरूपच आहे. आपण अधिष्ठान कुठस्थ स्वरूप आहोत आणि कुठस्थ ब्रह्म होते. पहिला लक्षात आलं? अशी ज्ञात्याची वृत्ती आहे. आणि म्हणून तर ज्ञानेश्वर महाराजांना हलगटा बी येऊ दिसला. हो ना, माऊलीला तिथं वाद करायचे आले ना, ते जरा सोपं सांगितलं मला कळते नाही का? अवघड कळत नाही. हो, अवघड कळत. दागिने केल्या कळत आहे. हा, दागिने केले कळत. हा, ज्ञानेश्वर महाराज तिथं आले. काय मागायला आले? न्याय मागायला आले पैठण. हो, शुद्धीपत्र म्हणजे न्याय मागायला आले ना. हो, आम्ही संन्यासाची मुलं हो, मग आमच्या वडिलांनी देहांत प्रायश्चित घेतलं. आता आम्हाला तुम्ही न्याय. आश्रयाला त्यांना बळवंत शास्त्री होते. कोणते शास्त्री? बळवंत शास्त्री. पैठणातले बरं काही नाही भाऊ. म्हातारा थकलेलं होतं. त्याची कंबर वाकडी झालेली होती त्या काळात. आणि विठ्ठलपंत फार जवान होते त्याच्या मानांच्या म्हाताऱ्याच्या मानाने. हे तर लेकरच किंवा हे तर काय नाबालक म्हणायचे आता घरी आपल्या भाषेत. तसे नाबालक नव्हते ते, मोठे सर्वज्ञ होते. तरी पण आता व्यवहारदृष्ट्या शरीरदृष्ट्या लहान किंवा बरं काय. आणि विठ्ठलपंत त्यांचे वडील ते मोठे होते. मोठी जरी असले तर ते 50चे विठ्ठलपंत आणि हे 90चा कोण? शास्त्री. हा, त्याच्या जवानपणी म्हणजे तरुणपणात 85 मध्ये 20 वर्षात विठ्ठलपंत यात्रा जेव्हा गेले ते चारोधाम करायला पायानं. विठ्ठलपंत पायानं गेले ते चारोधाम करायला. आणि ते करत 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 यात्रा करत करत द्वारकेला आले. द्वारकेवरून पुन्हा सोरटीला आले. सोरटी पाहिली ना तुम्ही? सोमनाथ. सोमनाथात वेरावळ पाहिलं की? कोणतं वेरावळ? वल्लभ तीर्थ. तिथं वल्लभ तीर्थावर कृष्णाच्या पाया पडले. कोण? बळवंत. पाया पडून बाहेर वाट्यावर. तितक्यात ही विठ्ठल पोरगा. त्यांनाही दर्शन त्या देवाचं घेतलं. ते आले बाहेर. या बळवंत शास्त्रीनं ओळखीलं हे महाराष्ट्रातला पोरगा. आणि आपली भाषिक आपल्या ड्रेसिंग चलन वलन त्याच्यात सगळ्या आपल्याला आपला माणूस कळतो की नाही महाराष्ट्रीयन म्हणून. हा, महाराष्ट्रीयन हे पोरगा आहे असं ओळखलं. बळवंत शास्त्रीनं हाक मारले. ओ इकडे या. मराठी भाषी बोलली. कुठले तुम्ही? ते म्हणले आम्ही महाराष्ट्रात. हो, महाराष्ट्रातले. हो, पण कोण्या गावचे? कुठले? ते म्हणजे मराठवाडा. आणि प्रतिष्ठान त्याच्याजवळ आपेगाव. त्याच्याजवळ काय? आपेगाव केलं. त्या प्रतिष्ठानाजवळ, त्या प्रतिष्ठान नगरीच्या जवळच्या आपेगावात आली. बळवंत शास्त्रीला कनेक्शन लागलं. हे पैठणचे, हे आपेगावचे शिव शेजारी. मग बळवंत शास्त्री म्हणले बर 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 तुम्ही कोणाचे? मग ते म्हणले आमच्या बापाचं नाव काय? काय? अरे गोविंद पंत. याच्या बाबाचं नाव काय? विठ्ठलाच्या. गोविंद पंत. मग तेच म्हणायचं नाही. गोविंदाच्या बाबाचं नाव त्र्यंबक पंत. हा, त्र्यंबक पंत, गोविंद पंत, विठ्ठल पंत, ज्ञानेश पंत असा अशी परंपरा. चला, मग गोविंद पंत आणि त्यांचा मी मुलगा आहे. त्यांचा मी मुलगा आहे. आणि गायत्रीच्या प्रसादाने झालाय असं वेदमातू सुत. काय वर्णन येते ते? वेदमातू म्हणजे वेदाची आई. जे जगत ती वेदाची आई माता जगत ही गायत्री आहे. आणि गायत्रीच्या प्रसादाने हे पुण्यानं झाला म्हणून वेदमातू सुतम असं त्यांचं नाव आलं. हो,
आरती म्हणले मग कृष्णाजी पंत देवकुळे आमच्यातले, आणि त्याची बहीण तुमच्या घरात दिली होती ना तुमची आजी, लक्षात आलं की नाही? निराई सप्रेम गहिनी नाथी, ही निराबाई कोण होती? कोण होती निराबाई? कोणाची आजी? विठलाची माय. विठलाची माय आहे ना, हा. आणि ज्ञानोबाईंची आजी आणि गहिनीनाथाचा प्रसाद त्या निराबाईला. मग निराबाई कोणा कुळातली? पण त्याचं नाव काय म्हणालो? कृष्णाजी पंत देवकुळे. ह्याला फक्त माहित नाही. आता बघ नीट बघ घरी जाऊन. कृष्णाजी पंत देवकुळे त्याची बहीण आहे ती. हा. आणि मग विटकरी लागलं वळवंशाचे या आपल्याच गावातल्या हे वंशातले हे गोळीचे. वा वा वा. कुठे जायचं? इकडे यात्रा जायचं, तिकडे यात्रा, अशी ओळख पाळत तिथं. आणि तेवढ्या ओळखीवर विठ्ठल पंत गेले ते शुद्धीपत्र मागायला. बळवंशातल्या यावं आणि शुद्धीपत्र, ते शुद्धीपत्र त्यांनी नाकारलं. याला शुद्धीपत्र मिळत नाही. याला एकच आहे देहांत प्रायश्चित. त्यांनी असं शिक्षा थोटावली आणि त्यांनी ती देहांत प्रायश्चित घेतलं. आणि नंतर माऊलीला वाटलं आता आपल्या वडिलांनी तर आईनं देहांत प्रायश्चित घेतलंय, मग आपली मुंज व्हावी. चला गेले आळंदीकराकडे. आळंदीकर म्हणले नाही, तुम्ही प्रतिष्ठान नगरीतून शुद्धीपत्र आणल्याशिवाय आम्ही मुंज करू शकत नाही. पहिलं लेख होतं कायदे हो, धर्माधर्माचे न्याय, कुठे बी मनमाने जमत नव्हते. आज तर मनमाने धर्म झालाय बाबा. पैसे पाहिजे लोकांना, पैसे चवत राहिले नाही वाजायची. काय काय त्याचा अंकुशच नाही कोणाचा. मनाला येईल तेच करा, मनाला येईल तेच करा. आमच्या वारकरी संप्रदायात तुम्ही बक्कार झाला पाहिजे, भेवत राहील नाही कोणाचं. मी तर म्हणतो ह्या वर्ग्या महाराजांना असं अटॅक करू नये का? सगळं एकत्रित बैठक बसायची की अशी लायकीनं वागत असं त्याला कीर्तन करण्याचा हक्क. लोबाचे मांजर झाले सर. अशा तत्वात वागेल तर त्यानं कीर्तन करायचं, अन्यथा कीर्तन करायचं नाही. आणि असं कीर्तन केलं तर त्याला अटक करण्यात येईल. तर कीर्तन आहे घेणाराचा दोष आहे महाराज. ते काय करते? कोण घेणारही काय करीत नाही. तर पण ती वरला कायदा बरोबर नाही. वरला कायदा भाषण स्वातंत्र्य. काय भुकायचे ते भुका. नाही तसं नाही. तर कसं आहे मला नाही काय भुकायचे ते भुका नाही. कसं आहे सांगा ते. हा आज ते मुंबईत भुकायच नाही की काही बोलायले काही बोल. त्याला काय बोलायला आहे का मोठ काय ब्रेक आहे का? काही बोला आणि काही बोलाय भाषण स्वातंत्र्याला वाटलं करून. याच्यावर सरकारचाच अंकुश नाही. सरकारच चांगलं नाही. म्हणजे सरकारला धर्म काय अधर्म काय कळत नाही. म्हणून ही अशी वेळ आपल्यावर आलेली, ही मोकाट वेळ. महाराज तितक्या काळात नव्हतं, जमत नव्हतं, म्हणून ही शिक्षा भोगावी लागली विठ्ठल. बरं तुम्ही लोक म्हणतात की ब्राह्मणाची चूक आहे. नाही, शास्त्रात वर्ण नाही. संन्यास आश्रम स्वीकारल्यावर ग्रस्त आश्रमात वापस येणं चूक आहे. उगं काही म्हणून म्हणजे काय होते? विठ्ठल म्हणताना काय त्यांनी काय वैरी म्हणून शिक्षा दिली का? बामणाचे दुश्मन होते का विठ्ठल पंत? नाही हो, दुश्मन नव्हते. शास्त्रात वर्ण नाही. आणि बरोबर आहे की हो. अहो सांगा तुम्ही, हा हे लेकरू ब्रह्मचारी, समजा हे लल्ला ब्रह्मचारी, मग यांना आता ग्रस्तात प्रवेश करता येईल किंवा याच्या पुढचा टप्पा आहे वानप्रस्थ, तेही जमेल. त्याच्या पुढचा संन्यास तेही त्याला जमेल, करता येते. पुढे पुढे जाता येते. आता एकदा हे ग्रस्त असून स्वीकारलं, आता ब्रह्मचार्यात वापस कसं येते तुम्ही सांगा. आता हा ग्रस्त झाला ब्रह्मचारी होता येते नाही. बर पुन्हा ग्रस्ताचा पण वानप्रस्थ झाला, पुन्हा आणखी वानप्रस्थ झाला ग्रस्ती म्हणायचं का? बर पुन्हा संन्यास घेतला त्या ग्रस्ताने. तिसरा टप्पा एकदम स्वीकारला, कोणता? संन्यासाचा. पुढे जाता येते कोणत्या टप्पा पुढचा? एकाएकी गौशीता येते ना. शंकराचार्य काय अहो लगेच 8व्या वर्षी तर मुंज झाली, 8व्या वर्षी चतुर्वेद, 12वी सर्व शास्त्रविद झाली. आणि सर्व शास्त्रविद पदवी कमी की लगेच आतुर संन्यास घेतो. शंकराचार्य कुठे ब्रह्मचर्य, पुन्हा कुठे वानप्रस्थन ग्रस्थन, हे काय असे आश्रम सगळेच बसले का? एकाएकी 4थ्या टप्प्यावर उडी ती ताकदवान होते. म्हणून म्हणले ना काय तुकाराम महाराज बोल केलो हो, एकी केली हातो फळी ठाया बळी पावले, आम्ही देवा शक्ती हिने बापू तिने करू.
त्या लोकांची महाराज लय गोड बोलते तो हुशारीने बोलते डोके बाहेर महाराज बरोबर आहे की एकी केली हातो म्हणजे एकानं हात मिठी केली तुझ्या संग किंवा माये संग ती तुझी माय आहे का लय ताळ डाळ या तिच्या संग काय केली काही एक जण काय काय लोकांना हातोफळी म्हणजे कळलं का हात मिठी केली आणि त्या मायेला चुराला करून टाकला मायेचा चुराला केला आणि ठाया बळी म्हणजे आपल्या ठिकाण्याला गेले आता ते बळवान होते वाढू ते लोक कसे होते मग आता आम्ही तसे नाहीत म्हणजे आम्ही देवा शक्तीही नाही भाकुतेने तर त्यानं मानला ठीक आहे बळवान नव्हते हा ते ताकदबाज आहेत कोण तुकाराम महाराज शंकराचार्य एवढी शक्ती त्यांची शंकराचार्य एवढी शक्ती माऊलीची होती आता ते शक्तिवान पण आपल्या संग आपल्याला मोर्चात नेण्यामुळं पुढे आम्ही देवा शक्ती येणे म्हणून उगत तुम्ही राम राम म्हणा आगाव भांगडीत लई बोलू नका तुमच्यात ताकद नाही म्हणा तुम्हाला घोलशील कोण माया हा तुमच्या बोकांडीवर पुन्हा बसल त्याच्याकरता जास्त सत्वी म्हणून तुकाराम महाराज म्हणले असं महाराज शंकराचार्य खरे हातोफळी करणारे 12व्या वर्षी त्याग केला माईचा ह्याचा त्याचा सगळा त्याग केला आणि एकाएकी आतुर संन्यास घेतला हो म्हणजे एकाएकी 4थ्या टप्प्यावर उडी त्याला जमली पण आता त्या टप्प्या उडी हाणल्यावर पुन्हा वापस त्या टप्प्या उडी हाणणं विरुद्ध येता येत नाही आणि ते विठ्ठलपंतांना करावं हा गुरु आज्ञेनं केलं त्यांनी काय विषयासक्तीनं केलं नाही विषयासक्ती नव्हती मला बायको या भोगापेक्षा विठ्ठलपंताची मुळीच नव्हती पण मला नाव विला झाला ते म्हणून लागल्यानं रामानंद स्वामीला चैतन्य नाव ठेवलं आश्रमातलं चैतन्या खरं सांग लवाड बोलून माझ्याकडून संन्यास घेतलात मूर्खा तुला बायको लेकरं नाही बायको कोणी मायबाप नाही त्यानं ओळखीलं आपल्याला हे पत्ता काढूनच महाराज हे रामेश्वर करून नाही आले हे अर्ध्यातून आले तर महाराष्ट्रातूनच हे वापस आणि नक्की हे नपकत खरी खऱ्याला शिलम लावली आता इथे लबाड बोलायचं म्हणून लबाड बोललो बाबा आश्रम स्वीकारण्यासाठी महाराज दीक्षा देत नव्हते म्हणून बोलावं लागलं पण मी आता खरंच बोलणं गरजेचं महाराज बरोबर आहे म्हणजे लग्न झालं होतं बाई की नाही लेकरं झाले का नाही आणि बिना लेकराचा संन्यास घेतलाच गाढवा ते लेकरूला दिल्याशिवाय संन्यास घेता येत नाही आणि असा जर संन्यास घेतला घेणाराला नरक आणि देणारालाही मला नरकाला घालतोस का काय तू कोण म्हणले आणि तुला काही करून तुझ्या बायकोचा स्वीकार करावा लागेल आणि गृहस्थाश्रम स्वीकारावा लागेल हवेली कर्माचे भय न धरावे हवेली कर्म हे संन्यासाचा ग्रस्त होता येत नाही तरी पण भय धरू नको मी हे काय पाप लागेल ते मी घेतो पण तिथं स्वीकार कर तिथं आणलंच होतं ते विठ्ठलपंत त्या रुक्मिणी मातेला तिच्या आईला तिच्या वडिलाला सिद्धोपंताला तिथं आणलं होतं आणि ते लगेच बोलून आणलं आणि ती बायको त्याच्या हातात आणि जा मी वाचतो महाराष्ट्रात आणि संसार कर तिच्या पोटी ईश्वर अवतार होणार रामानंद स्वामी खरे संन्यास होते महाराज आणि मग आता नाविला जाणं त्या चैतन्याला संन्यास घ्यावा हे संन्यासाचा ग्रस्त व्हावं नाही तर ती एरवी म्हणून लागली महाराज मला ग्रस्त आश्रमात ढकलण्यापेक्षा गंगेत टाकून द्या पण आता ग्रस्त आश्रमात घालून आता असा विरक्त आहे बघा असा विठ्ठलपंत कसा आहे असं विरक्त तरी पण गुरु आज्ञा मानावी आणि संन्यासाचा ग्रस्त व्हावं लागला आता हे ती बाजू त्यांची चांगली होती शुद्ध होती पण इकडं तसं नाही शास्त्र सांगते संन्यासाचा ग्रस्त झाला तर त्याला प्रायश्चित्त नाही ध्यानता सुद्धा त्यानं जीवच द्यावा असं काय सांगते शास्त्र बर ते असं होतं त्याला प्रायश्चित थोडं होतं पण ह्या पैठणकरांना ते सापडलं नाही त्या विद्वानांना तेवढे विद्वान होते ते काय प्रायश्चित्त शोधण्याबद्दल त्या सभेमध्ये खूप आपापले बाळ घेऊन आले होते शास्त्राचे आणि त्या धर्ममार्गांना सांगितलं होतं कोणाकडेही कुठं प्रायश्चित सापडलं तर तिथं येऊन रुजू करावं आमच्या समोर कोर्टासारखंच काम हे हो जसं कोर्टात कोणती नक्कल अमुक टमुक हे ते आणि हजर केल्यावर जज म्हणणार बरोबर आहे हे असं असं गृहीत धरा आणि ते धर्ममार्गांना जज आणि बाकीच्या शास्त्री पंडितांनी ते आपापले
निर्णय तिथं पणाला लावायचे हे असं सांगेल. आता हे सगळं खरंय. मग कोण्याही शास्त्रात पाहिलं त्याने हुडकिलं या महाराष्ट्राच्या ब्राह्मणानं तर त्याला सापडच ना. देहांतच प्राशी सांगायला येत असतो की संन्यासानं जर बायको केली पुन्हा किंवा बायको संग लग्न म्हणजे पहिल्या बायको संग संसार केला तर त्याला कोणतं प्रायश्चित सापडच ना. मग ते त्याच्याबद्दल ते विलास नव्हता म्हणून त्यांनी निर्णय दिला. लोक म्हणतात ब्राह्मणाने असं केलं पण तसं नव्हे. शास्त्राप्रमाणे ती वागणारे लोक होते त्या काळात. म्हणून विठ्ठल पंथाच्या आणि बोळक्यावर हे आले ते ग्रेट. आता विरक्त होते म्हणून हे दोषी एकूण ते दोषी नाही आहेत आणि एकूण ब्राह्मणाचा दोष आणि प्रायश्चित यांच्या कम अभ्यासामुळे न सापडलं पुन्हा सापडलं पण कवा विठ्ठल पंत गेल्यावर आपण उद्या बघू. धन्यवाद.